हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हा जो व्लॉग आहे तो पिल्लूच्या बड्डेच्या दिवशी आहे। सो इथे पिल्लूचा मामा, पिल्लूचा दादा आणि पिल्लूचे बाबा बड्डेची प्रिपरेशन करत आहेत। ही दोघं जे आहेत ते बलून फुगवतात आणि बाबा आहे ते लाईटची अरेंजमेंट करत आहेत, म्हणजे फोटो क्लिक करताना थोडा ब्राईट येईल त्याच्यामुळे। आणि आम्ही आहे ना घरीच सगळं बड्डे सेलिब्रेट करतो आहे। आणि पिल्लूचे मामा आणि मावशांनी ना खूप मस्त डेकोरेशन केलं। तर तुम्ही एंडपर्यंत बघा की डेकोरेशन कसं केलं त्यांनी, असं वाटणारच नाही की घरी डेकोरेशन केलं। आणि नंतर बलून फुगवून झाल्यानंतर पिल्लूचा मामा आणि बाबा पिल्लूला खाली घेऊन गेलेले। तर हे काही त्यांनी पिल्लूच्या मामाने ना फोटो क्लिक केलेले। तर तुम्ही बघा की किती मस्तपैकी ती बसले। मी टाकणार नव्हती फोटो, पण मला असे ॲड करूशे वाटले, कारण का हे फोटो इतके क्यूट होते ना। आणि फोटोकडे बघून असं वाटलं की बापरे, पिल्लू किती मोठी झाली, म्हणजे 1 दिवसाची पिल्लू आणि 1 वर्षाची पिल्लूमध्ये किती सारा डिफरन्स आहे। सो ती सायकलवर बसलेली फिरून वगैरे आली, कारण का घरी खूप कंटाळलेली। नंतर मग तिला पिल्लूचे बाबा, मामा आणि दादा खाली फिरवून आले, तेव्हाचे फोटो आहेत। आणि घरी आल्यानंतर परत सगळे आपापल्या कामाला लागले। पिल्लूला इथे सॉंग्स लावून दिलेले आणि आम्ही जेवण वगैरे करत होतो, बाकीची कामं आवरत होतो। आम्ही बड्डे घरच्या घरीच करत होतो। आणि तुम्ही बघताय पिल्लूचं पण मध्ये मध्ये फिरणं चालूच आहे। ते सगळे बलून फुगवून ठेवलेत आणि कुकी पण अगदी शांत बसलेली, जरा पण तिने कसलाही त्रास दिला नाही। ती पण बघत होते की काय चाललंय काय नाही। आणि ते पिल्लूची मावशी आणि बाबा थोडं झालर लावत आहेत, काय बोलतात या झालरला मला माहीत नाही, पण आम्ही हे DIY मधून घेतलेलं आणि आहे ना हे एकदम चांगलंवालं आहे। आणि दुसरं आम्ही आणलेलं सिल्वरवालं, ते लोकल मार्केटमधून घेतलेलं, पण ते डायरेक्ट थ्रो करून टाकलं, म्हणजे ते काय कामाचं नाही, नेक्स्ट टाईम यूज करायला कामाचं नाही आहे। पण जे DIY मधून घेतलं ना ते एकदम मस्त आहे। आणि तुम्ही बघता डेकोरेशन ऑलमोस्ट रेडी आहे। हे सगळं डेकोरेशन ना पिल्लूची मावशी आणि मामानी केलेलं आहे। तर मला नक्की सांगा की तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं, ते नक्की मला कमेंट करून सांगा। आणि हे पिल्लूचे मामा आहेत, ते डेकोरेशन चालू आहे त्यांचं, ऑलमोस्ट आता होतच आलं आहे, आता फक्त काही बॉल्स डेकोरेट करायचे आहेत। आणि ही पिल्लूची मावशी आहे, आज पिल्लूची मावशी आहे ती सगळं जेवण पिल्लूच्या मावशीनीच केलं। ही पिल्लूची मोठी मावशी, तिने सकाळी मसाले भात केलेला आणि आता डिनरला पावभाजी करते। आम्ही घरचेच लोक आहेत, त्याच्यामुळे म्हणजे घरीच करायचं ठरवलं सगळं। सो आता पावभाजी पण रेडी झालेली आहे। तुम्ही बघताय की केवढे सारी केली। ही माझी छोटी बहीण आहे, तरी पण ती एवढं सगळं करते। आणि पिल्लूचं तुम्ही बघताय कसं चाललंय, इकडे तिकडे फिरणं चाललंय, कारण का तिला एका ठिकाणी ठेवलं नाही की ती किरकिर करते, त्याच्यामुळे तिला आम्ही ती फिरून देतोय। ती जरा पण मध्ये अशी हे करत नव्हती, हे उचल ते उचल, तिचं ती गप्पा वॉकरवर फिरत होती इकडे तिकडे। आणि ही ते पिल्लूचे मामा, बाबा आणि मावशी बलून्स फुगवतात आणि हॅपी बड्डेचे असे ते बलून्स असतात ते आहेत। आणि तुम्ही बघताय की किती मस्त प्रकारे त्याने डेकोरेशन केलं, असं बघून वाटतच नव्हतं की ह्या मुलांनी डेकोरेशन केलं सगळ्यांनी। आणि म्हणजे हे माझे बहीण भाऊ आहेत, सगळ्यांनी मिळून हे डेकोरेशन केलं। आणि खाली जो 1 नंबरचा स्टँड आहे ना, तो पण त्यांनी घरीच प्रिपेअर केला, अगदी मस्त। आणि केक पण एकदम मस्त होता। हा केक आम्ही सगळ्यांनी डिझाईन सर्च करून आम्ही ऑर्डर केलेलं। आणि पिल्लू थोडी क्रँकी होती, त्यामुळे तिला स्पून दिलेला आम्ही, कारण का स्पून असं गोष्ट आहे पिल्लूसाठी की ती रडली ना की तिचं रडणं थांबतं। तिला स्पूनमध्ये खूपच इंटरेस्ट आहे, काय माहिती, तिला बाकीच्या टॉयमध्ये एवढा इंटरेस्ट नाही, पण तुम्ही तिच्या मागचे व्हिडिओ वगैरे बघितला असेल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी स्पून हा दिसेलच। आणि सगळे आता रेडी झाले आहेत केक कटिंगला। आणि माझे हे मावशी काका प्रत्येक पिल्लूच्या फंक्शनला होते, अगदी माझी डिलिव्हरी झाली तेव्हापासून हे मावशी काका आहेत, म्हणजे हे पिल्लूचे आजी आजोबा, ते प्रत्येक त्याच्या प्रोग्रामला प्रत्येक प्रोग्रामला पिल्लूचे आजी आजोबा होतेच होते। आणि आता आम्ही केक कटिंग करू, सगळं आम्ही घरच्या घरीच केलं, काही बाहेर कुठे असं सेलिब्रेट केलं नाही। आम्ही म्हटलं की पिल्लू 2-3 वर्षाची झाली, ऑलमोस्ट असं ठरवलं की 2 इयर्सचा बड्डे आम्ही मोठा करू, कारण का तेव्हा कसं ती पुरी सेट झाली असेल, तिचा रूटीन बसला असेल, ती थोडी प्लेफुल असेल आणि थोडं खूप माणसं तिने, म्हणजे असं कसं गर्दीमध्ये मुलांना खूप क्रँकी होतात, फ्रॉकमध्ये कधी कधी कम्फर्टेबल नसतात, तर प्रत्येक गोष्टीमध्ये ती
अटॅच होईल, प्रत्येक गोष्टी ती शिकेल, तेव्हा तिचा मी बड्डे चांगला सेलिब्रेट करू. म्हणजे तिला पण समजेल की आपण मस्तपैकी बड्डे सेलिब्रेट केला, माझा बड्डे आहे, मी केक कापला. म्हणजे ती दुसऱ्यांना सांगेल की माझा बड्डे आहे, मी केक कापला, मला हा केक हवे, मला हा फ्रॉक हवे. म्हणजे ती स्वतःच्या चॉईसने प्रत्येक गोष्ट सांगेल आम्हाला, तेव्हा आम्ही तिचा बड्डे मोठा सेलिब्रेट करू असं आम्ही डिसाईड केलं आहे. ज्या टायमिंगला पिल्लू प्रत्येक गोष्टी तिच्या चॉईसप्रमाणे सिलेक्ट करेल, म्हणजे तिचा फ्रॉक, तिचा केक, तिचे शूज, प्रत्येक तिच्या छोट्या छोट्या गोष्टी त्या बड्डेला यूज करणार, त्या ती स्वतः चॉईस करेल, तेव्हाच आम्ही तिचा बड्डे मोठा करणार असं आम्ही ठरवलं आहे. कारण का कसं, आता हे जे सगळं फ्रॉक वगैरे ते आमच्या चॉईसचं आहे, तर आम्हाला पण वाटतं की पिल्लूच्या चॉईसचं सगळं असावं, म्हणजे जेणेकरून ती तिच्या फ्रेंड्समध्ये ती सगळ्यांना सांगेल की मला हे आवडलं, हे माझ्या आवडीचं आहे, तसं आहे, असं आहे. तर अशा गोष्टी हवेत मला, त्यामुळे आम्ही असं ठरवलं की छोटाच बड्डे घरच्या घरी सेलिब्रेट करावा. तर ही पिल्लूची आजी आहे, पिल्लूला ओवाळून घेते. ही आजी म्हणजे माझी मावशी, जी प्रत्येक पिल्लूच्या प्रोग्रामला होती. असा एक पण प्रोग्राम अजून गेला नाही आहे की मावशीने अटेंड केला नाही आहे, म्हणजे पिल्लूच्या आजीने अटेंड केला नाही. प्रत्येक प्रोग्रामला ती आली आहे. इवन ही मावशी माझ्या जवळ राहते, आणि म्हणजे जवळ म्हणजे ऑलमोस्ट अर्धा एक तास लागतोच माझ्या इथून यायला. आणि जेव्हा मी प्रेग्नंट होती तेव्हापासून ते अगदी बेबी बॉर्न होईपर्यंत, पिल्लू बॉर्न होईपर्यंत आणि पिल्लू 1 वर्षाची होईपर्यंत मावशीने मला जे हवे नको ते अगदी घरापर्यंत आणून दिलं आहे. मला जे जे खायला हवे असायचं, जे जे मला खाऊसं वाटायचं ते प्रत्येक तिने आणून दिलं आहे. म्हणजे 2 जण मला घेऊन यायचे, म्हणजे श्रेयश आणि सेजल, हे मावशीची मुलं 2, म्हणजे माझे भाऊ बहीण आणि पिल्लूचे मामा आणि मावशी, या दोघांनी मला प्रत्येक टायमिंगला जे खाऊसं वाटायचं ना ते सगळं काही घेऊन यायचे, अगदी घरी घेऊन यायचे आणि परत जायचे. म्हणजे कॉलेज सुरू असताना देखील ते संध्याकाळी यायचे, मला जर खायची काय इच्छा झाली असेल तर यायचे. आणि ही पिल्लूची मोठी मावशी, ही गुड्डी माझ्याकडेच होती अगदी मी प्रेग्नंट होईपर्यंत. सगळ्या गोष्टी तिने केल्या. मला चपातीचा स्मेल आवडायचा नाही, काही गोष्टी स्टार्टिंगला आवडायच्या नाहीत मला करायला. ऑलमोस्ट 3-4 महिने त्या सगळ्या हिने हँडल केल्या. घरी माझ्याकडे राहायची तर तिने सगळ्या हँडल केल्या. आणि जेव्हा जेव्हा ती खेळला जायची मम्मीकडे, तेव्हा खूप साऱ्या बॅग्स भरून ती यायची. म्हणजे तिची कॅपॅसिटी एवढीशी आहे तरी ती 5-6 बॅग्स घेऊन यायची भरून इकडे. मला जे जे खावंसं वाटायचं, जे जे काय आवडायचं ते मम्मी खेडवरून पाठवून द्यायची, ते सगळं तिने घेऊन यायचे. असा एक पण सॅटर्डे संडे गेला नसेल की मम्मीच्या हातचं मी काय खाल्लं नाही. अगदी प्रेग्नंट होती तेव्हा सॅटर्डे संडे कधी मम्मी यायची, कधी गुड्डी जायची, म्हणजे असं त्यांचं चालूच होतं. सो प्रत्येक सॅटर्डे संडे मी मम्मीच्या हातचं कोणती ना कोणती तरी रेसिपी खाल्लेली आहे. आणि ही आहे पिल्लूची दिदी, म्हणजे माझ्या नंदेची मुलगी. आणि आम्ही असाच बड्डे नॉर्मल सेलिब्रेट केला. तर मला तुम्ही नक्की सांगा की बड्डे कसा तुम्हाला वाटला. आणि ही पिल्लूची आहे डोंबिवलीची मावशी. असे सगळे पिल्लूचे मावशी, मामा आणि दादा आणि दीदी. पिल्लूला फक्त 2च दादा आणि दीदी आहेत. तर हे सगळे आलेले बड्डे सेलिब्रेट करायला. आणि ही पिल्लूची जवळची मावशी, म्हणजे हीच ती मावशी जिने फोटोशूट केलं आहे, तिने प्रत्येक डेकोरेशन केलं आहे, प्रत्येक गोष्टीचा फोटोशूट केला आहे. इवन मला जे काय हवे नको असायचं प्रेग्नंट होती तेव्हा खायला हवे असायचं ते ही सगळं घेऊन आले. ते ही आणि हिचा भाऊ श्रेयश, म्हणजे पिल्लूचा मामा, ते तुम्हाला पुढे दिसेलच. आणि मी पण तुम्हाला सांगेल की तुम्ही ही प्रेग्नन्सीची जर्नी, इवन तुमचा बेबी बॉर्न झाला की अगदी 1 दिवसापासून 1 वर्षापासून सगळी जर्नी ना तुम्ही एकदम हॅपीली एन्जॉय करा. प्रत्येक मोमेंट तुम्ही एन्जॉय करा. जेव्हा आपण प्रेग्नंट असतो ना तेव्हा काय मोमेंट्स असतात ना की ते आपणच फील करू शकतो, दुसरे कोणच फील करू शकत नाही. ती जी फिलिंग असते ना ती कोणाला आपण जरी सांगितली ना, एक्सप्रेस केली ना, तरी त्यांना ती फिलिंग समजणार नाही की आपल्याला काय बोलायचं, आपल्याला काय फील होत होतं. ते फक्त फील ना आपणच करू शकतो, कोणच फील करू शकत नाही. जे कोण प्रेग्नंट असेल किंवा होणार असेल तर त्यांना समजलंच असेल की मला काय बोलायचं ते. आणि जेव्हा बेबी बॉर्न होतं ते 1 दिवसापासून अगदी 1 इयरपर्यंत
प्रत्येक मोमेंट तुम्ही बाळासोबत एन्जॉय करा, कारण का जसं बाळ मोठं होतं त्याच्या ॲक्टिव्हिटीज होतात. एक दिवसाची मोमेंट आपल्याला दुसऱ्या दिवशी भेटत नाही, तिसऱ्या दिवशी भेटत नाही, चौथ्या दिवशी भेटत नाही, अगदी 1 इयरपर्यंत भेटत नाही. हळूहळू त्याच्या मोमेंट, हळूहळू त्याची जर्नी, हळूहळू त्याच्या ॲक्टिव्हिटी, हळूहळू त्याचं नेचर, ते सगळं चेंज होत जातं. त्या प्रत्येक गोष्टीतून आपण जायला हवे. आणि इथे आता आम्ही फायनली सगळं काही झालेलं आणि आता आम्ही बड्डे सेलिब्रेट म्हणजे बड्डे केक कट करत होतो आणि केक पण खूप मस्त होता. आम्ही आहे ना केक दुसरा बघितलेला, नंतर म्हटलं की जाऊन दे हा, कारण का त्याच्यावर जास्त फाउंटन होतं, त्याच्यामुळे तो जास्त खाण्यासारखा नव्हता. सो आम्ही हा नॉर्मल केक बुक केला. तर तुम्हाला कसा वाटला केकची डिझाईन ते पण मला कमेंट करून सांगा. आणि पिल्लूनी काय लास्टपर्यंत स्पून काय सोडला नव्हता. ती थोडी ना क्रँकी झालेली, म्हणजे तिला कुंकू वगैरे लावत होतं ना, तर तिला पिल्लूला आमच्या ना जरा पण तोंडाला आणि केसाला हात लावलेला जरा पण नाही आवडत. खूप क्रँकी होते ती, का माहिती. प्रत्येक मुलं असेच असतील मे बी, मला माहीत नसेल, पण तिला जरा पण नाही आवडायचं. आणि आता बघता आम्ही केक कट करतोय. सो ती रडते, ती खूप इरिटेट झालेली, तिची झोप पण झाली नव्हती, झोपलेली ती पण थोडा वेळ झोपलेली आणि ती खूप इरिटेट झालेली. आणि ज्या टायमिंगला आम्ही बनवतो त्या मोमेंटला ना ती गप्पा बसते, कारण का तिला समजतं तेव्हा की मला ना काहीतरी खायला भेटणार आहे. सो ती गप्पा बसलेली. आणि त्यात आम्ही केक कट करतोय, केक म्हणजे कॅन्डल ब्लो करतोय. तर तुम्ही बघा आता कशी गप्प बसले पिल्लू. हे मोमेंट परत कधीच नाही येणार आयुष्यामध्ये म्हणजे हा फर्स्ट इयरचा बड्डे कधीच नाही येऊ शकत. पिल्लू मोठी होईल तेव्हा ह्या सगळ्या ज्या मोमेंट आहेत त्या निघून जातील. सो तुम्हाला मी सांगेल की तुमच्याकडे पण बेबी असेल, तुम्ही प्रेग्नंट असाल, तर प्रत्येक मोमेंटना तुम्ही हॅपीली एन्जॉय करा. कधीही असं हायपर होऊ नका की बाबा बाळ झोपत नाही आहे. चिडचिड प्रत्येक आईची आणि बाबांची होते, कारण का आपल्याला बाळ बघून कामं पण करायची असतात, आपली झोप पण होत नाही, सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे चिडचिड होणं साहजिकच आहे. कधी कधी हजबंड वाईफमध्ये भांडणं पण होतात, नॉर्मल, ती होणं साहजिकच आहे. कारण का झोप ही माणसाला महत्त्वाची गोष्ट आहे. झोप, खाणं ह्या डेली नीडच्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि तुम्हाला पिल्लूचा पेंजंटचा आवाज येत असेल, व्हॉइस ओव्हर करते ती झोपली, ती ऑलमोस्ट आता उठायला आली आहे. सो आता इथे केक कटिंग झालं आणि मी पिल्लूला केक बनवते. सो ती गप्प बसली आता फायनली. आणि अशा प्रकारे आम्ही जो छोटासा बड्डे आहे तो सेलिब्रेट केला. तुम्हाला आमचा बड्डे जो सेलिब्रेट घरच्या घरी केला तो नक्की सांगा कसा वाटला. आणि या बड्डेला मम्मी वगैरे कोण येऊ शकलं नाही, कारण का सगळे गेलेले देवदर्शनाला. पिल्लूची आजी म्हणजे पिल्लूच्या 2 आज्या पण आल्या नाहीत, म्हणजे माझी सासू आणि माझी मम्मी, ह्या दोघांना पण यायला जमलं नाही, कारण का दोघं पण गेलेले देवदर्शनाला. आता नेक्स्ट इयर म्हणजे सेकंड इयरचा बड्डे आम्ही खूप मोठा करू. बघूया आता पिल्लू कसं काय होतं आहे, तर तेव्हा तुम्हाला सगळी आमची पुरी फॅमिली बघायला भेटेल. आणि हे पिल्लूचे आजी आजोबा, जे सगळ्यात जवळचे आजी आजोबा आहेत, ते ह्या प्रत्येक कार्यक्रमाला अटेंड राहिलेले आहेत. अगदी काका तर म्हणजे पिल्लूचे आजोबा तर ऑफिसमधून येऊन लगेच आलेले आहेत तिकडे, म्हणजे प्रत्येक टायमिंगला पिल्लूच्या प्रोग्रामला काका ऑफिसमधून येऊन आलेले आहेत. आणि ही पिल्लूची मावशी आणि काका आता तिला केक देत आहेत. तिला ना खाण्याच्या फुडी, इतकी फुडी आहे ना ती, तुम्ही बघताय की ती केक कसा खाते. तिला काका भरवते, पण काकाने हातच नव्हता पुढे केलेला, कारण का ना तिला गोड खूप जास्त होऊन जाईल ना, त्याच्यामुळे आम्ही तिला जास्त देत नव्हतो. तरी पण ती करत होती. आणि बघता ती कशी बोटं चाटते, ओटावर तिच्या लागलेलं, तर ती कशा प्रकारे खाते ती. आणि अशा प्रकारे आम्ही तिचा बड्डे सेलिब्रेट केला. हे पिल्लूचे मावशी आणि मामा, हीच दोघं जवळ असतात. ह्यांची स्टोरी मी तुम्हाला सांगितली असेल आणि तुम्ही फोटोशूटमध्ये पण बघितलीच असेल या दोघांना. सो अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलं छोटंसं, अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट केलं आणि खूप एन्जॉय केला बड्डेला. आता ह्या ज्या मोमेंट आहेत त्या आम्ही कॅप्चर करून घेतल्या सगळ्या. आणि हे पिल्लूचे आहेत ते मावशी आणि मामा. हा जो मामा आहे तो पिल्लूला प्रत्येक टाईमला ड्रेस शिवून आणतो नवीन. पिल्लू मोठी झाली की पिल्लूला सगळ्या गोष्टी आठवतील, म्हणजे तिला ह्या व्हिडिओ बघेल तेव्हा तिला सगळं काही समजेल की
कोण मावशी काय करायचं, कोणता मामा काय करायचा, म्हणून मी ह्या गोष्टी सगळ्या एक्सप्लेन करते, जेणेकरून पिल्लू मोठी झाली की तिला समजेल. आणि आता तिला जेव्हा केक भरवला तेव्हा ती कशी गप्पा बसली आहे. आणि हे आहेत पिल्लूचे दादा आणि दीदी. आणि हे जे हातात स्टारलाईट बघताय तुम्ही, ही आहे ना मी मार्केटमधून आणलेली आणि नेमकी मला पिंक कलरची भेटली तिच्या ड्रेसला मॅचिंग. पण तिने ना एवढी ती घेतली नाही, मीच धरून बसलेली आणि ती केक खाण्यात खूप व्यस्त होती. आणि नंतर मग आम्ही थोड्या वेळाने फोटोशूट वगैरे केला आणि नंतर मग तिचा ड्रेस आहे तो चेंज करून टाकला, कारण का ती खूपच इरिटेड होत होती. आणि इथे आता फोटोशूट चालू आहे. आणि फोटोशूट झाल्यानंतर आम्ही आता खाऊ काहीतरी असं, म्हणजे पावभाजी केली आमच्या आचारीने, माझ्या छोट्या बहिणीने. सो आता फोटोशूट झाल्यानंतर आणि जर तुम्हाला फोटोज बघायचे असतील ना तर तुम्ही इन्स्टाच्या अकाउंटला जावा, पिल्लूच्या नंतर माझ्या. तुम्हाला ना आमचे फोटो असतील ना तर बघायला भेटतील. अजूनपर्यंत मी पोस्ट केले नाही आहेत, कारण का ना टाईमच नाही भेटत आहे मला. सो तुम्ही जर न्यू असाल तर प्लीज माझ्या इन्स्टाला आणि पिल्लूच्या इन्स्टाला फॉलो करा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघताय पिल्लू कशी हसते आता. आणि मागचे पण व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की बघा. मुलं मोठी कशी होतात ना सिरियसली समजत नाही. मम्मी बोलतात ना, मम्मी लोक बोलतात ना ते खरंच बोलतात की लहानाची मोठं करणं काय असतं हे आम्ही पिल्लूच्या थ्रू शिकले. कारण का पिल्लूसोबत आम्ही जो टाईम स्पेंड केला ना त्याच्यावरून समजतो की आई वडील होणं सोपी गोष्ट नाही आहे किंवा सांभाळणं सोपी गोष्ट नाही आहे. रात्रभर जागणं सोपी गोष्ट नाही आहे. प्रत्येक गोष्टीला कॉम्प्रोमाइज करणं सोपी गोष्ट नाही आहे. कुठलीही गोष्ट सोपी नसते. जेव्हा आपल्या अंगावर पडतं तेव्हा आपण सगळ्या गोष्टी आपोआप शिकून जातं. हे मी पिल्लूकडून खूप शिकले. आणि आता मी इतकी ट्रेंड झाली आहे ना, मी मम्मीला लिटरली बोलते की मम्मी आता गुड्डीला बाळ होईल तेव्हा मी सांभाळू शकेल तिला, तू कुठलाही त्रास घेऊ नको, मी अगदी व्यवस्थित सांभाळेल. कारण का ना पिल्लूकडून मी खूप साऱ्या गोष्टी शिकून गेले. कारण घरी दोघंच असल्या कारणाने ना पिल्लूकडून आम्ही खूप काही गोष्ट शिकले. म्हणजे बाळाला कसं हँडल करायचं, त्याला काय हवे, त्याला काय नको, त्याला काय बोलायचं आहे, तो कोणत्या गोष्टीवर काय बोलतो, हे सगळं मी शिकून गेले. आणि आता इथे होतोय आमच्या पिल्लूचा फोटोशूट. ते पण तिला ना सॉंग्स लावून दिले, कोकोमेलन आणि चूचू टीव्ही, कारण ती गप्प बसेल म्हणून. कारण का ना तिला फ्रॉक नको हवे होता, काढायचा होता. सो थोडेसे फोटो क्लिक करायसाठी आम्ही तिला फ्रॉक म्हणजे गाणी लावून दिली आहेत. आणि आता तिचे मावशी आणि मामा आहेत ते फोटोशूट करत आहेत. आणि तुम्हाला बड्डे जो कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. तुम्ही पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही पण अशा ज्या मुवमेंट्स आहेत त्यांना एन्जॉय करा मुलांसोबत, छोट्या मुलांसोबत. आपले न्यूबॉर्न बेबी किंवा जे प्रेग्नंट असेल त्यांनी प्रत्येक मुवमेंट आहे ना अगदी बोलतात ना हॅपीली ती जर्नी एन्जॉय करा. प्रत्येक गोष्टीत त्रास असतो, त्या त्रासातून पुढे कसं जायचं, काय जायचं ना ते आपल्या हातात आहे. तो त्रास कुठपर्यंत सहन करावा, कुठपर्यंत नाही सहन करावा ते पण आपल्या हातात आहे. कारण का कोण आपल्याला येऊन सांगणार नाही की तू झोप मी सांभाळतो किंवा काय. हे फक्त आपल्या हजबंड वाईफलाच करायचं असतं, आपल्या बाळाला आपल्यालाच मोठं करायचं असतं. सो तुम्ही प्रत्येक मोमेंट आहे ना नीट अगदी एन्जॉय करा. आणि तुम्ही बघताय पिल्लूचे आजोबा कामाला लागलेत, ते सगळ्यांना केक वाटतं आणि तिथे आजी आहे ती केक कट करते. म्हणजे मावशी आणि काका आले ना तेव्हा खूप सारी हेल्प झाली मला. म्हणजे किचनकडे बघायची जरूरत नाही लागली एवढी, ते सगळ्यांना केक कट करून वाटत होते. आणि ते आमची एन्जॉयमेंट चालू होती. पिल्लूचे फोटोशूट वगैरे करत होतं. आणि फक्त मोठ्यांमध्ये आजी आणि आजोबा म्हणजे माझी मावशी आणि काकाच आलेले, बस बाकी कोण नव्हतं. आणि बाकी आम्ही सगळे यंगर्सच होतो, म्हणजे पिल्लूची मावशी आणि मामा, काका, दीदी, दादू आणि मी. सो अशा प्रकारे आम्ही बड्डे आहे तो सेलिब्रेट केला. आता सगळेजण केक एन्जॉय करतात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही. अशा तुम्हाला नवीन व्हिडिओ, पिल्लूच्या नवीन जर्नी, पिल्लू आता 1 वर्ष झाले, अजून नवीन तिच्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला बघायला भेटतील. पिल्लू काय करते, काय खाते, पिल्लू कशी बोलते, अजून तिच्या नवीन ॲक्टिव्हिटीज तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही बघते
किती फोटोशूटसाठी तिचं हे चालू आहे, म्हणजे लोकांचं बोलते मावशी आणि मावशांचं किती तिचं हे चालू आहे, त्यांचे कष्ट चालू आहेत की फोटो कुठल्या अँगलने चांगला हवे काय नको ते त्यांचं चालूच आहे. आणि मी ह्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर का दिला, कारण का ना खूप गडबड होती, खूप आवाज होते, तर ते ऐकायला तुम्हाला मे बी कसं तरी वाटलं असतं किंवा थोडा गोंधळ असेल, त्याच्यामुळे मी ह्याला व्हॉइस ओव्हर दिला. म्युझिक टाकणार होती पण मी म्युझिक किती सारी ॲड करू, त्याच्यामुळे नाही टाकलं. सो व्हॉइस ओव्हर दिला. मी तुम्हाला म्हणजे या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला सांगते की आम्ही कशाप्रकारे बड्डे सेलिब्रेट केला, कोणत्या मुमेंटला काय झालं काय नाही. कारण का सॉंग्स टाकले असते तर तुम्हाला समजलं नसतं की ह्या मुमेंटला काय झालं काय नाही. इवन पिल्लू मोठी झाली असती, पिल्लूला पण समजलं नसतं की ह्या मोमेंटला मी काय केलं, ह्या मोमेंटला माझ्या मावशा मामाने काय केलं आणि कोणत्या गोष्टी काय. त्यामुळे मी ह्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करते. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही, प्लीज म्हणजे प्लीज. आणि इथे चालू आहे, मी थोडीशी भांडी होती ती धुतली. मावशी सगळ्यांना केक देते, काका सगळ्यांना सर्व करत आहेत आणि इथे मावशी आणि मामा फोटोशूट करतात. आणि आम्ही आता हे ते गिफ्ट आहेत ते ओपन्स करतो आहे सगळे. तर तुम्हाला जे गिफ्ट्स आहेत ते बघायचे असतील तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेल की काय काय गिफ्ट्स भेटले. ते सगळे डॉल, इयररिंग्स, भरपूर सारे मस्त मस्त गिफ्ट्स दिलेले आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.